Good morning student. Standard 8 Mathematics. Topic rational and irrational numbers. In previous video we have to see comparison of rational number. Today we have to see decimal representation of rational numbers. If we use decimal fraction while dividing the numerator of a rational number by its काय सांगितलं त्या ठिकाणी denominator, we get the decimal representation of a काय सांगितलं त्या ठिकाणी rational number. म्हणजे आपण डेसिमल फ्रॅक्शनचा उपयोग घेणार आहे कसं करणार आहे while dividing the numerator of a rational number by its काय सांगितलं त्या ठिकाणी denominator, we get the decimal representation of काय मिळणार आहे त्या ठिकाणी rational number. For example, here we have taken 7 upon काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं. त्यातला 7 जो आहे 7 इट इज काय म्हणणार आपण त्या ठिकाणी न्यूमरेटर अँड 4 इट इज काय त्या ठिकाणी डिनॉमिनेटर. म्हणजे 7/4 हा काय त्या ठिकाणी रॅशनल नंबर आहे आणि ह्या रॅशनल नंबरला आपण काय केलं त्या ठिकाणी न्यूमरेटर ऑफ रॅशनल नंबर इज डिवायडेड बाय काय केलं त्या ठिकाणी बाय इट्स डिनॉमिनेटर. आणि मग इथं डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर आपण इथं बघतो. आता आपण 7/4 घेतलं तर डिवायडेशन करूया आपण 7/4 भाग घालवायचा. म्हणजे 4 वजा काय झालं त्या ठिकाणी 4, 7 - 4 किती आलं त्या ठिकाणी 3. आता परत काय होणार आहे तर भाग जाऊ शकत नाही कारण 3 हा अंक काय सांगतो 4 पेक्षा लहान आहे. म्हणजे आता भाग आपल्याला पुढची प्रोसेस करायची असेल तर इथं आम्ही कॅरी काय करणार आहे 0 करणार आहे. जेव्हा आपण इथे कॅरी 0 करतो ॲट दिस पॉईंट वी हॅव टू प्लेस काय करणार आहे त्या ठिकाणी वी हॅव टू टेक इन द डेसिमल पॉईंट. मी इथं काय केलं आपण डेसिमल पॉईंट घेतलं. आता इथं संख्या किती झाली 30 झाली म्हणजे आपण परत 4 ने त्या ठिकाणी डिवाइड करू शकतो. तर 30 ला 4 7 चा काय झालं त्या ठिकाणी 28. आता 10 - 8 केलं तर किती राहिलं 2 आणि 2 - 2 किती झालं त्या ठिकाणी 0. म्हणजे किती राहिलं त्या ठिकाणी 2 राहिलं रिमाइंडर. परत आपण काय करणार आहे आणि कॅरी किती करणार त्या ठिकाणी 0 घेतो. आता 0 घेतल्यानंतर परत 4 ने याला डिवाइड करायचं. 4 × 5 किती झालं त्या ठिकाणी 20. म्हणजे 4 × 5 20 झाल्यानंतर 20 - 20 किती आलं त्या ठिकाणी 0. मीन्स काय सांगितलं तिथं रिमाइंडर जो आहे ज्याला आपण बाकी असं म्हणतो रिमाइंडर किती आलं या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी किती आलं 0 आलं. म्हणजे वेन वी हॅव टू डिवाइड काय केलं 7 बाय काय केलं त्या ठिकाणी 4 वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 1.75. ज्याला काय झालं 4 ने 7 ला आपण पूर्ण भाग घालवला. पूर्ण भाग घालून म्हणजे इथं बाकी किती मिळाले आम्हाला त्या ठिकाणी रिमाइंडर काय आले त्या ठिकाणी 0 आलं. हेच द प्रोसेस ऑफ डिव्हिजन काय झाली तिथं एंड झाले का इथं रिमाइंडर 0 आला म्हणजे आमची प्रोसेस काय झाली त्या ठिकाणी थांबली किंवा स्टॉप झाली. आणि म्हणून सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजे अशा पद्धतीचा जो आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. काय सांगितलं आपण त्या ठिकाणी सच अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड एज काय म्हणणार आहेत आपण त्या ठिकाणी टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की एवढी रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न इन काय सांगतो त्या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म आपल्याला जर बघायचा असेल तर तो कसा बघणार आहे तर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊन बघू. एक्झाम्पल घेतलं 7 अपॉन काय घेतला त्या ठिकाणी 6 हा रॅशनल नंबर आपण घेतला. आम्ही काय केलं त्या 7 ला त्या 6 ने काय करायचं डिवाइड करायचं. आता डिवाइड कर न्यूमरेटर डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाइड केलं तर आपण काय करणार 6 × 1 काय मिळालं त्या ठिकाणी 6. 7 - 6 किती आलं 1. रिमाइंडर 0 आला का नाही म्हणजे डिव्हिजनची प्रोसेस आता काय राहणार आहे आपण चालू ठेवणार. मग प्रोसेस चालू ठेवायसाठी आपण काय करणार आहे हिअर वी हॅव टू प्लेस डेसिमल पॉईंट प्लेस केला आणि इथं आपण कॅरी काय केलं त्या ठिकाणी 0. परत आपण भाग घालूया 6 × 1 काय आलं त्या ठिकाणी 6. बरोबर आहे. म्हणजे आता किती मिळालं 10 - 6 आपण घेणार. म्हणजे 10 - 6 किती आलं या ठिकाणी 4 आलं. 10 काय आलं रिमाइंडर 0 आलेलं नाही म्हणजे प्रोसेस असून काय राहणार कॅरी राहणार. देन वी हॅव टेकन काय घेतलं त्या ठिकाणी 0 पुन्हा कॅरी आउट काय केला 0. परत भाग घालवायचा 6 × 6 मिळाला 6 × 6 किती आलं त्या ठिकाणी 36. बरोबर आहे. आता 10 मधनं 6 गेले किती होते 4. 3 - 3 किती आलं त्या ठिकाणी 0 राईट.
पुन्हा किती आला रिमाइंडर 0 आला, म्हणजे परत आम्ही काय केलं ठिकाणी कॅरी आउट काय केलं 0. कारण आम्ही काय सांगितलंय, जर त्या ठिकाणी टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असेल तर त्या टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये आमचा रिमाइंडर किती येतो 0 येतो. आता इथे रिमाइंडर 0 आला का आलेलं नाही, जी प्रोसेस अजून काय होणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस राहणार. परत आपण भाग घालवला तर इथे किती येणार आहे 6 6 येणार आहे, म्हणजे 6 6 किती आलं त्या ठिकाणी 36 आलं. म्हणजे परत 10 - 6 किती आलं त्या ठिकाणी 4, 3 - 3 किती आलं त्या ठिकाणी 0. आता आपल्याला काय दिसतंय की इथं सुद्धा काय आलं होतं त्या ठिकाणी हिअर ती टर्म किती आली 4 आली, बरोबर आहे. इथं सुद्धा टर्म किती आली 4 आली, म्हणजे प्रत्येक वेळेला रिमाइंडर किती राहिलेला त्या ठिकाणी 4 राहिला. आणि आपण जर पुढे बघत गेलो तर परत आपण काय केलं, इथं आपण परत 0 कॅरी केला तर परत भाग कितीचा लागणार या ठिकाणी 6 आला. मग आम्ही काय सांगितलं 7/6. जेव्हा आपण भाग घालवत जर गेलो तर भाग घालवल्यानंतर आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली 1.166666 म्हणजे काय झालं 6 हा सब नंबर काय झाला परत रिपीट होणार. आता प्रत्येक वेळी तो जर रिपीट होत असेल तर आम्ही काय करणार आहे, आपण अशा पद्धतीने लिहूया 1.16 आणि त्याच्या डोक्यावर काय लिहायचं त्या ठिकाणी टिंब द्यायची. त्याच्या डोक्यावर काय दिलं आपण त्या ठिकाणी टिंब दिलं. आणि मग आपण इथं सांगितलेलं आहे हा जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं त्याला म्हणणार. म्हणजे याला काय म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. कळतंय. असं आपण एक एक्झाम्पल घेतलं, दुसरं एक एक्झाम्पल आपण इथे घेऊ. फाईव्ह आपण काय घेतलं 6 घेतलं. परत आपण घेऊया 5 डिवायडेड बाय काय करणार आहे त्या ठिकाणी 6. परत भाग घालून भाग जातोय का आता 5 ही संख्या 6 पेक्षा कसे लहान आहे, भाग जात नाही. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा काय लागणार 0 झाला, म्हणजे आपण इथं 0 आहे. मग परत काय करायचं तर डेसिमल पॉईंट द्यायचा आणि इथे कॅरी करायचं तर 0 उतरून द्यायचं, बरोबर 0 घेतलं. आता भाग लावायचा, मग कितीचा भाग लागणार बघा 6 8 चा 6 8 आपण म्हणतो 6 8 किती झालं 48, 6 8 ला काय झालं 40. मग 10 मधनं 8 गेले किती राहिले 2, 4 मधनं 4 गेले किती राहिले तर 0 झालं, बरोबर आहे. आता रिमाइंडर किती आलं 2 आलं. परत आम्ही काय करणार कॅरी आउट 0 करणार. परत भाग घालवायचा. आता कितीचा लागणार 6 3 चा 6 3 चा किती आलं 18 आलं. परत 10 मधनं 8 गेले किती उरले 2 आणि 1 - 1 किती आलं इथं 0. आता रिमाइंडर किती आला 2 आला. देन विदाउट टेकन परत काय घेतलं 0 घेतलं. परत आपण प्रोसेस केली तर परत ते कितीचा भाग लागणार इथं 6 3 चा आपण म्हणणार 6 3 चा किती आलं त्या ठिकाणी 18 आणि परत इथं शिल्लक किती राहिलं 2 राहिलं. म्हणजे आम्हाला काय दिसायला नाही आमची रिमाइंडर जो आहे तो काय राहिला त्या ठिकाणी 2 झाला. म्हणजे फ्रॅक्शनची प्रोसेस काय झालेली कंप्लीट झालेली नाही. म्हणजे काय राहणार आहे प्रत्येक वेळेला आता रिमाइंडर आमचा किती राहत जाणार आहे 2 राहत जाणार आहे. म्हणजे आम्ही इथं काय सांगितलं जेव्हा आपण 5/6 घेतलं विच इज इक्वल टू काय जाणार 0.833333 अजून तुम्ही पुढे भागाकाराची प्रक्रिया करत गेला तर शेवटपर्यंत तुम्हाला रिमाइंडर किती राहिले दिसणार आहे 2च राहिले दिसणार. म्हणजे भागाकाराची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, कारण भागाकाराची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार आहे जेव्हा तिथं रिमाइंडरला किती येईल 0 येईल. हेच वी हॅव टू रिटर्न इन दिस वे 5 अपॉन काय घेतला 6 विच इज इक्वल टू 0.8. हा 3 3 3 3 3 पुढे वाढत जाणार आहे. जी ही संख्या कंटिन्युअसली येत राहणार आहे. पुन्हा मी टीचर डॉक्टर काय देणार आहे ठिकाणी असा पॉईंट ज्याला नाव काय द्यायचं त्या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग काय म्हणणार आहे त्या ठिकाणी डेसिमल फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी लिहू शकतो. समजा मी दुसरे एक अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण इथं. आता इथं काय झालं एकच संख्या इथं रिपीट होती. काही ठिकाणी काय होणार आहे काही जास्त संख्या त्या ठिकाणी रिपीट होऊ शकतात. मग आपण इथं घेऊया थर्ड एक्झाम्पल 22 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 7. आता 22/7 घेतलं तर हा 22 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 7 घेतलं. 7 3 चा घेतलं 21. 2 - 1 किती आलं 1. 2 - 2 किती आलं 0. आता इथं पण रिमाइंडर 1 आलेला आहे. जे आम्हाला काय केलं पाहिजे इथं डेसिमल पॉईंट घेतला पाहिजे. इथं काय करणार आम्ही 0. हा कितीच लागणार 7 म्हणजे 7
रिमेनिंग काय आलं 10 - 7 किती आलं 3 आलं. परत काय करणार आपण कॅरी 0 केलं 7 4 जा किती आलं इथं 28. परत 10 मधून 8 गेले किती उरले 2 2 - 2 किती आलं 0. परत किती कॅरी आउट करायचं 0 बरोबर आहे. परत कितीचं वागलं ना 7 2 जा किती आलं 14. आता किती झालं 10 - 4 इथे किती आलं 6 1 - 1 किती आलं 0. जे रिमेनिंग किती आलं त्या ठिकाणी 6 आलं. पुन्हा कॅरी आउट काय केला 0 बरोबर आहे. परत आपण भाग करूया 7 8 जा 56. 10 - 6 घेतलं किती आलं 4 आलं आणि इथं 5 - 5 किती आलं 0 बरोबर आहे. आता ही प्रोसेस संपलेली नाही. परत आम्ही काय करणार आणि एक प्रोसेस वाढवत जाणार आहे याची वाढवत जाणार आहे. इकडं फक्त मी लिहिते. आता हे किती आलं 0 4 आलं बरोबर आहे. आता हा 0 4 मी इथे लिहिलेला. आता परत काय करणार मी कॅरी आउट किती करणार 0 टाकणार. परत भाग लावायचा 7 5 जा 35 कळलं. 7 5 35 घेतलं परत 35 आलं. 10 - 5 किती आलं 5 3 - 3 किती आलं 0. परत उठून काय घ्यायचं 0 भाग कितीच जाणार 7 7 जा 49 10 - 9 1 0 राईट. पुन्हा कॅरी आउट काय करायचं आता 0 म्हणजे किती जाणार 7 1 जा 7 10 - 7 किती आलं 3 आलं 1 0 - 0 किती आलं 0. पुन्हा कॅरी आउट काय केलं त्या ठिकाणी 0 केलं. परत भाग किती जाणार 7 4 जा 28. 10 - 8 किती आलं 2 2 - 2 किती आलं 0. परत तुम्ही काय करणार कॅरी आउट काय करणार 0. परत भाग जो लागणार आहे तो कितीचा लागणार 2 चा आणि मग इथे काय 10 - 4 किती आलं 6 1 - 1 किती आलं 0. आता काय दिसलं तुम्हाला इथं जर बघितलं इथंपर्यंत आल्यानंतर आपल्याला डिवायडेशनची प्रोसेस जी सांगितली काय सांगितलं 22 अपॉन काय सांगितलं 7 विच इज इक्वल आपण इथे लिहिलं 22 अपॉन 7. त्याच्यामध्ये काय मिळालं मला 3.142 8 5 7 1 4 2. तुम्हाला काय दिसलं आता बघा ज्यावेळेला आपण बघितलं 3.142 आहे म्हणजे इथून आपण जर बघितलं हा 1 4 2 8 5 आणि 7 ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठनं त्या पॉईंटपासून परत काय झाली त्या ठिकाणी रिपीट झाली. इथं 10 आलं इथं पण 10 आलं इथं 30 आलं इथं 30 आलं इथं 20 आलं 20 आलं इथं 60 आलं 60 आलं. ही प्रोसेस परत काय झाली आहे आणि रिपीट झाली. म्हणजे हाच नंबर जो आहे म्हणजे 1 4 2 8 5 आणि 7 हा नंबर काय होत जाणार आहे त्या ठिकाणी रिपीट होत जाणार आहे. Therefore, we have to return in this way. That is काय म्हणणार आहे 22 upon 7 which is equal to 3.1 4 2 8 5 7. हा काय झाला त्या ठिकाणी रिकरिंग फॅक्टर त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे आम्ही अजूनही काय सांगू शकतोय सिमिलरली टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म जो आहे म्हणजे आपण काय सांगितलं की जिथं आपल्याला इथं रिमाइंडर 0 राहिलाच नाही आणि पहिली प्रोसेस केली तिथे रिमाइंडर काय झालं होतं 0 झालं. मग ही संख्या आपल्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये लिहिता येते का तर आम्हाला ती संख्या सुद्धा काय करू शकतो आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. मग वाक्य काय आहे त्या ठिकाणी टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आणि मग मगाशी आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं कोणतं घेतलं होतं एक्झाम्पल 7/4 घेतलं होतं विच इज इक्वल टू काय आलं 1.75 हे आपल्याला मिळालं. हा 1.75 आला तर हा सुद्धा आम्ही काय लिहू शकतोय इज इक्वल टू 1.75 0 0 0 0 0 बरोबर मीन्स इन दिस वे वी हॅव रिटन 1.75 आपण त्या ठिकाणी घेतलं आणि हा 0 काय झाला त्या ठिकाणी रिकरिंग फॅक्शनमध्ये आला म्हणून आपण इथे डोक्यावर काय लिहिलं सॉरी पॉईंट लिहूया 7/4 घेतला विच इज इक्वल टू 1.75 0 आपण काय केला त्या ठिकाणी रिकरिंग डेसिमल फॉर्म्स त्या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म त्या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. जे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये सुद्धा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी टर्मिनेटिंग
डेसिमल फॉर्म, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करू शकतो, रिटर्न करू शकतो. आता आपण काय करूया, आज प्रॅक्टिस सेट 1.3 आपण या ठिकाणी बघू. प्रॅक्टिस सेट काय बघायचं आहे, 1.3. क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग rational numbers in decimal form. जे खाली दिलेले जे आमचे रॅशनल नंबर्स आहेत ते आम्हाला कशाच्या रूपामध्ये मांडायचे, डेसिमल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी मांडायचे आहे. मग पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. 18 आपण काय केलं त्या ठिकाणी 42 आपण घेतलं. आता 18/42 घेतला तर आम्हाला काय केलं पाहिजे, 18ला काय करायचं त्या ठिकाणी 42 काय करायचं, डिवाइड करायचं. आता 42 ने डिवाइड करायचं असेल तर पहिल्यांदा आपण बघणार की दिस नंबर 18 नंबर हा काय लेस दॅन दॅट ऑफ द 42 कमी आहे, म्हणजे इथं भाग लागणार नाही, म्हणजे आम्ही काय करायचं 0. पुन्हा काय देणार, डेसिमल फॉर्ममध्ये. आता इथं काय करणार 0, इथं मायनस काय येणार, आता इथं आपण कॅरी आउट काय करणार त्या ठिकाणी 0, बरोबर आहे. आणि मग 42च्या पाड्यामध्ये कुठे 180 येते का आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. आपण इथं लिहूया 42 आणि काय लिहूया त्या ठिकाणी 4 जा घेतलं. 4 2 जा किती आलं त्या ठिकाणी 8 आलं. 4 4 जा किती आलं त्या ठिकाणी 16 आलं. म्हणजे आम्ही काय करू शकतो, 4चं डिव्हायडेशन लावू शकतो. हा 4 जर घेतला आणि इथे किती आलं 168 आलं. तुम्हाला 5 घेतला असता तर काय झालं असतं, इथं घेऊया आपण 42 × 5 घेतलं. 5 2 जा किती आलं त्या ठिकाणी 10 आलं. रिमेनिंग 1 4 5 जा किती आलं 20 + 1 काय झालं 110 आहे. म्हणजे हा नंबर काय झाला 180 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे हा नंबर इथं आपण कितीचा भाग लावू शकतो 4चा. आम्ही काय दिलं 168. आपण आता इथं घेऊया आपण 180 - 168. 10 - 8 किती आलं त्या ठिकाणी 12. इथं किती येणार आहे 7 येणार, इथं 10 आलं. 7 - 6 जर घेतलं तर इथं काय येणार त्या ठिकाणी 1 आणि 1 - 1 किती आलं त्या ठिकाणी 0 आहे. म्हणजे आम्हाला इथं किती मिळालं, बाकी जे आले रिमाइंडर किती आला 12. आता आपल्याला अजून पूर्ण होते का प्रोसेस बघायचं आहे. इथं काय घेऊया आपण कॅल्क्युलेटर त्या ठिकाणी 0. आता 4चा तर भाग लागू शकत नाही, म्हणजे 42 3 जा आपण करू. 42 3 जा 3 2 जा किती आलं त्या ठिकाणी 6. 4 3 जा किती आलं त्या ठिकाणी 12. म्हणजे 126 हा नंबर काय झाला ग्रेटर झाला. मग आम्ही काय करू शकतो 42 × काय केलं त्या ठिकाणी 2. 2 2 जा काय झालं त्या ठिकाणी 4. 4 2 जा किती झालं त्या ठिकाणी 8. म्हणजे किती आलं मायनस काय मिळालं त्या ठिकाणी 84. आता परत भाग वजाबाकी करायची. 10 - 4 घेतलं तर इथं किती शिल्लक राहिलं 6 आहे. इथून एकात 8 जात नाही, मी इथे कॅरी आउट केलं. इथे किती आलं 11 आणि मग 11 - 8 केलं तर आपण काय म्हणणार 8 किती आलं 3 आलं. म्हणजे आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 36 या ठिकाणी मिळालं. परत काय करायचं आपण कॅरी आउट काय करायचं 0 करायचं. आता कॅरी आउट 0 केल्यानंतर परत काय करणार आपण 42ला त्या ठिकाणी डिवाइड करायचं आहे. आता 42 आपण काय करूया 8 जा केलं भाग लावायचं. 8 2 जा किती आलं त्या ठिकाणी 16 रिमाइनिंग 1. 4 8 जा आपण काय घेतलं 32 + 1 किती आलं त्या ठिकाणी 33 आहे. आणि जर 42 × 9 जा केलं तर काय येतं बघा 9 2 जा घेतलं 18 रिमेनिंग 1. 4 9 जा 36 + 1 किती आलं त्या ठिकाणी 36. मग इथं भाग कितीचा लागतो आपल्याला 8चा 2 आणि इथे कितीचा लागणार का 8चा. म्हणजे किती आलं -3 36. 10 - 6 किती आलं इथं 4 आलं. इथं 10 - 6 4 इथं आला 5. 5 - 3 किती आलं त्या ठिकाणी 12. आता परत कॅरी आउट काय करायचं, परत कॅरी आउट आपण इथं 0 करणार, म्हणजे 0 आपण त्या ठिकाणी लिहायचं. आता 0 लिहिल्यानंतर परत भाग घालवला पाहिजे. मग पुन्हा काय करूया 42 काय केलं त्या ठिकाणी 5. 5 2 जा काय आलं त्या ठिकाणी 10 रिमेनिंग 1. 4 5 जा 20 + 1 काय आलं त्या ठिकाणी 210 आलं. आपण इथं भाग कितीचं लावू शकतो 5चा. इथे किती आलं 210 आलं. हा 0 आला. 4 - 1 किती आलं 3 आणि 2 - 2 किती आलं 0. म्हणजे आता किती आलं तिथं 30 आलं.
प्रोसेस कंप्लीट झाली का? प्रोसेस कंप्लीट झालेली नाही. ही प्रोसेस काय करायची आपल्याला त्या ठिकाणी पुढं पुढे न्यायचीच आहे. आता पुढं पुढे न्यायची असेल तर आपण कुठं आलो तर 285 ला. आता पुढची आपण घेऊया. हा 30 पर्यंत आला. आता परत काय घेऊया तर हा 30 आहे. आता कॅरीआउट काय करूया या ठिकाणी 0. कॅरीआउट 0 केला तर परत किती आलं 300 बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार आता 42 पण इथे घेणार आहे 42 4 जा करूया सॉरी 300 आले म्हणजे 42 4 जा करूया. 4 2 जा किती आले त्या ठिकाणी 168 आले. 4 5 जा किती येते 210 येते. 42 6 जा करू 6 2 जा किती आलं त्या ठिकाणी 12 आलं रिमेनिंग 1. 4 6 जा किती आलं 24 प्लस 1 किती आलं त्या ठिकाणी 24 प्लस 1 252 त्या ठिकाणी. आणि 42 7 जा करूया. 7 2 जा किती आलं त्या ठिकाणी 14 रिमेनिंग 1. 7 4 जा किती आलं त्या ठिकाणी 28 प्लस 1 किती आलं 29. म्हणजे इथं कितीचा भाग लागणार 7चा. म्हणजे इथं काय आलं -294 आलं. 10 - 4 किती आलं 6 आलं. इथं 9 - 9 किती आलं 0 आलं बरोबर आहे. आणि इथं काय आलं त्या ठिकाणी 0 आलं. परत त्याने काय केलं त्या ठिकाणी 60. आता जो भाग लागणार आहे तो कितीचा लागणार 1चा लागणार. मग आपण इथं लिहूया मायनस काय केलं 42 1 जा 42. आता परत काय करायचं 10 मधनं 2 गेले. 10 मधनं 2 गेला किती राहिले 8 राहिले. इथं 5 - 4 किती आलं 1 आलं म्हणजे किती आलं 8 येतं. आणि परत आपण इथं काय केलं 0. आता 180 आलं. आता 180 आला तर परत भाग कितीचा लागणार इथं 4चा लागणार. म्हणजे किती आलं त्या ठिकाणी 168 आलं. मायनस केलं 10 मधनं 8 गेले किती आले 2 राहिले. त्या ठिकाणी 7 मधनं 6 गेले 1 राहिले. परत प्रोसेस कॅरी केली तर 120. म्हणजे आता काय झालं ही जी प्रोसेस आहे आता 120 म्हणजे कितीचा डिवायडेशन लागणार आहे या ठिकाणी 2चा भाग लागणार म्हणजे 84 आला. इथे किती लागणार आहे त्या ठिकाणी 36 लागणार. म्हणजे आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय दिसलं की ह्या प्रोसेसपासून म्हणजे कुठल्या इथं जो अंक आलेला होता हा किती आला त्या ठिकाणी 180 आहे. आणि आमचा ओरिजिनल सुद्धा किती होता 180 होता. म्हणजे 180 पर्यंत जर आपण बघितलं तर इथंपर्यंत म्हणजे हा पार्ट इथंपर्यंत दिसतो. इथंपर्यंत काय झालं ते ह्या संख्येनंतर म्हणजे 1 नंतर काय झालं परत हीच प्रोसेस काय होत जाणार आहे त्या ठिकाणी रिपीट होत जाणार आहे. म्हणजे आम्ही काय लिहिणार त्या ठिकाणी इथं लिहूया वाटल्यास 18/42 which is equal to काय आलं 0.4285714 डॅश डॅश डॅश. म्हणजे आम्ही काय लिहिणार हा जो नंबर आहे म्हणजे कुठला 42857 हा ही संख्या काय होणार आहे रिपीट होणार आहे. मग आम्ही लिहिणार आहे 0.42857 हा आपल्याला या ठिकाणी काय असणार आहे त्या ठिकाणी डेसिमल फॉर्ममध्ये व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे आम्ही काय सांगितलं 18/42 which is equal to 0.428571 हा काय मिळाला त्याच्यावर रिपीटिंग फॅक्टर त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे हा आपण इथं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये आपण हे एक्झाम्पल काय केले त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया -103 आपण काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी 5 घ्यायचं. आता इथं आपण घेऊया 103 आपण काय घेतलं त्या ठिकाणी 5 2 जा घेतला आपण त्या ठिकाणी 5 2 जा किती घेतलं त्या ठिकाणी 10 घेतला बरोबर आहे. 0 - 0 किती आला 0. 1 - 1 किती आला 0. आणि कॅरी आउट किती केलं त्या ठिकाणी 3. आता भाग जात नाही बरोबर म्हणजे 3 ला जात नाही म्हणजे आम्ही इथं काय घेणार पहिल्यांदा 0 घेणार. मायनस काय केलं 0 केलं रिमेनिंग किती राहिलं त्या ठिकाणी 3 राहिलं बरोबर आहे. आता राहिलं म्हटलं आम्हाला काय केलं पाहिजे इथं डेसिमल पॉईंट दिला पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे इथं 0 कॅरी आउट केला पाहिजे. आणि मग इथं भाग कितीचा लागणार 5 6 जा किती आलं त्या ठिकाणी 30. 0 - 0 किती आलं 0. 3 - 3 किती आलं त्या ठिकाणी 0. म्हणजे इथं रिमाइंडर किती मिळाला आम्हाला त्या ठिकाणी रिमाइंडर बिकम्स काय झाला 0 झाला. रिमाइंडर जर 0 झाला म्हणजे इथं प्रोसेस काय झाली डिवायडेशन प्रोसेस स्टॉप झाली थांबली आमची. आणि म्हणून आम्ही हे काय लिहू शकतोय -103 आपण काय घेतलं 5 विच इज इक्वल टू आम्ही जे लिहिलं ते आम्हाला किती मिळाले -20 पॉईंट काय मिळालं त्या ठिकाणी 6 मिळालं. थर्ड एक्झाम्पल
-11 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 30. आता -11 अपॉन 30 म्हणून आपण इथे काय केलं, हा 11 आहे डिवायडेड बाय काय करूया त्या ठिकाणी 30. भाग जात नाही म्हणजे आपण इथे किती लिहिणार 0. यू हॅव टेकन 0. आता 0 घेतलं तर इथं काय लिहिणार त्या ठिकाणी 0. हा काय आला आपल्याला त्या ठिकाणी 1 आणि इथं पण काय आला 1. आता कॅरी आउट आपण इथे करू. किती घेतलं कॅरी आउट आपण किती केलं त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी घेतलं. मग आता पहिल्यांदा आपण येऊ आणि कितीचा भाग लागणार 8 चा. 38 चा काय आलं त्या ठिकाणी 100 काय आलं त्या ठिकाणी 4 म्हणजे 38 चा किती आलं 104. 10 - 4 किती आलं त्या ठिकाणी 6 आलं. 0 - 0 किती आलं 0 आणि हा काय आला त्या ठिकाणी 0. आता परत काय करूया आपण त्या ठिकाणी कॅरी 0 करूया. परत भाग आपण त्या ठिकाणी घालवायचा बरोबर आहे. 34 चा बरोबर आहे किती येते त्या ठिकाणी 52 बरोबर आहे. हा 52 आला तर 60 मधनं काय करायचं 52 वजा करायचं. 10 - 2 किती आलं त्या ठिकाणी 8 आलं. 5 - 5 किती आलं त्या ठिकाणी 0. परत आपण काय करणार आहे आता 36 चा किती आलं त्या ठिकाणी 78. 78 मग 10 मध्ये 8 गेले किती उरले 2. 7 - 7 किती आलं 0. पुढे आपण घेऊया ही संख्या इथे लिहून घेऊया 12. पुन्हा कॅरी आउट काय केलं त्या ठिकाणी 0. मग काय आली संख्या 1 कितीचा भाग लागणार 1 चा. 31 चा काय आलं त्या ठिकाणी 30. 10 - 3 किती आलं 7. 1 - 1 किती आलं 0 आलं. कॅरी आउट काय केलं त्या ठिकाणी 0 घेतले म्हणजे किती आलं त्या ठिकाणी 70. आता परत काय करणार 30 फायजाचा भाग लागतोय म्हणजे इथे किती आलं 65 आलं. 10 - 5 किती आलं 5. 6 - 6 किती आलं 0. परत रिमाइंडर 0 नाही अजून प्रोसेस कॅरी राहणार म्हणजे इथं आपण काय करूया त्या ठिकाणी 0. आता कितीचा लागणार भाग 33 चा 39 आलं. 10 - 9 किती आलं त्या ठिकाणी 1 आलं आणि 4 - 3 किती आलं 11. म्हणजे आता 11 आलं तर ही जी संख्या होती हीच संख्या इथे काय झालेली आहे त्या ठिकाणी आता परत रिमाइंडरच्या फॉर्ममध्ये म्हणजे परत काय होणार आहे हीच प्रोसिजर काय होणार आहे त्या ठिकाणी रिपीट होणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे या ठिकाणी -30 अपॉन 11 विच इज इक्वल टू काय येणार आहे 0.846153 परत 8 4 डॅश 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 मीन्स काय होणार 0.84615 दिस इज काय झालं त्या ठिकाणी आपल्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आपल्याला अवरती त्या ठिकाणी मिळाला म्हणजे 84615 हा नंबर का आलेला आहे परत परत रिपीट व्हायला मग त्याला आपण रिकरिंग असं त्या ठिकाणी त्याला मराठीत आपण त्याला अवरती असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.3 काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे.